आपण पाहताय NDTV मराठी। संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सरकारकडे आधी आले होते का? कारवाई करताना फडणवीसांचे हात कोणी बांधतंय का? असे अनेक सवाल उपस्थित केलेत उद्धव ठाकरे यांनी। तर मुंडेंचा राजीनामा कोणत्या कारणाने दिला हे समोर आलं पाहिजे अशी ही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानिमित्ताने सुद्धा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावर झालेली आहे। मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा। हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील। रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी भानगडी बाहेर येत आहेत। मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे। यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं। मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणते भाष्य करू इच्छित नाही, कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये। जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती, पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही। मात्र नेमकं खरं कारण काय? कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे। त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे। तर नेमकं कारण काय? आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे।